राज्यभरातील नद्यांना पावसामुळे उधाण आलेलं आहे। बघूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं पाणी हे पात्राबाहेर आलेलं आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आलंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर पोहोचली आहे। जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली गेलेत। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेलाय। खिद्रापूर ते मंगावती या गावांचा संपर्क तुटला। प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। सांगलीतील चांदोली परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय। हरिपूरमध्ये पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीकाठच्या परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरलंय। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे वैनगंगा, गोदावरी आणि प्राणहिता या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदी भागात जाणं टाळावं, जिल्हा प्रशासनाच्या सूचना आहेत। सातारा महाबळेश्वर पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणारा वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरलाय। त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय। सध्या महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर कायम आहे। रायगड रोहा तालुक्याच्या कुंडलिका नदी काठावरील 22 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। कोलाडमधील पर्यटक नदीपात्राजवळ फिरण्यासाठी आले होते। दरम्यान अतिमुसळधार पावसामुळे नदीपात्राचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे पर्यटक हे अडकून पडले होते। अनेक ठिकाणी पावसानं दाणादाण उडालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस किवळे रस्त्यावरील मोरी पुलाचा भराव खचला। मोरी पुलाच्या भरावासाठी मातीचा वापर केल्यानं भराव खचून गेला। भराव खचल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। दोषींवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे। पुणे रायगडला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं जीव धोक्यात घालून वाहन चालकांचा प्रवास सुरू आहे। पालघरच्या केळवे मोरपाड्यामध्ये पुराचा कहर, 12 ते 13 घरांचं मोठं नुकसान। घरांमधील संसार उपयोगी साहित्याचं देखील मोठं नुकसान। अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। तातडीने पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। खोपोली शहरातील सुभाषनगर भागात दरड कोसळली। 3 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे सुभाषनगरमधील डोंगराचा काहीसा भाग हा खाली आलेला आहे। सुभाषनगर दरड प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर आहे। तरीही नागरिकांचं इथे वास्तव्य आहे। सध्या सुभाषनगरमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। गोंदियाच्या आमगाव येथील सिद्धार्थनगर, रेणुकानगर आणि द्वारकानगरमध्ये पाणी शिरलं। अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। पाण्याच्या निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप करण्यात आलाय। लोणावळ्यातील कार्ला डोंगर परिसरात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे एकविरा देवी मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी आहे आणि पायऱ्यांवरून पाणी वाहू लागल्यानं या सगळ्या भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पालघरच्या जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा पर्यटकांनी गजबजलाय। शासनाने व्ह्यूइंग ब्रिज हा उभारल्यानं धबधब्याचं विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी या ठिकाणी पर्यटक गर्दी करतायत। विरार पूर्व भागातील पापडखिंड धरण ओव्हरफ्लो झालंय। सलग 3 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढलेला आहे।